पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे। इच्छुकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। प्रत्येकाला आता नगरसेवक व्हायचंय। पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। शक्ती प्रदर्शन करत इच्छुकांनी मोठी गर्दी केलेली आहे। नेमका या मुलाखती कशा घेतल्या जात आहेत, इच्छुकांना नगरसेवक का व्हायचंय हे सगळं जाणून घेतलंय आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी। बऱ्याच कालावधीनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका आता होत आहेत आणि त्यामुळे इच्छुकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। सर्वच राजकीय पक्षांमध्ये आता इच्छुकांचे उमेदवारी अर्ज आहेत ते भरून घेतले जात आहेत। पक्ष स्थापनेपासून पक्षात काम करतोय। पक्षाच्या सगळ्या आंदोलनामध्ये, सगळ्या मीटिंगमध्ये, सगळ्या सभागामध्ये आमच्या वरिष्ठांमार्फत आमचे जे विभागाध्यक्ष सुनील कदम आणि जे काही शहराध्यक्ष सायनाथ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली जेवढं आम्हाला पक्षासाठी करता येईल तेवढं सगळं आम्ही करतोय। प्रभाग क्रमांक 1 मधून मी इच्छुक आहे। त्याच्यामुळं पक्ष स्थापनेपासून पक्षामध्ये कार्यरत आहे। आदरणीय राजसाहेबांनी व पक्षश्रेष्ठींनी जर संधी दिली तर 100% मी निवडणूक लढवणार आहे आणि नगरसेवक देखील होणार आहे। किती वर्षापासून असं वाटतंय म्हणण्यापेक्षा मागचे पण 2 इलेक्शन आपण लढवलेले आहेत, पण काय थोडेसं मोदी लाट आणि बाकीच्या गोष्टींमुळे मागच्या वेळेस आपण थोड्याशा मतांनी हरलेलो आहे। तर यावेळेस आता आपण सगळीकडनं जोर लावून आता यावेळेस सेना पण आपल्या सोबत आलेली आहे, तर यावेळेस आपण नक्कीच जिंकून हा विश्वास आहे। साधारणतः आज आम्ही प्रत्येकाला एक अर्धा तासाचा वेळ दिलेला आहे आणि प्रत्येक प्रभागावाईज मध्ये जो काही कॅन्डिडेट आहे ज्यांनी आमच्याकडे इच्छुक उमेदवारी म्हणून फॉर्म भरलेला आहे त्याच्या मुलाखती या ठिकाणी चालू आहे। ज्या इच्छुकांच्या आहेत त्याच्यामध्ये सगळे क्रायटेरिया आम्ही बघतो, कारण ही जी निवडणूक आहे निवडून येणारा जो हे आहे त्याच्यासाठी आम्ही ती घेतो। मग त्याच्यामध्ये त्याच्या वयोमर्यादेपासून त्याचं शिक्षण, तो पक्षामध्ये कधीपासून आहे, त्यांनी कुठली पदं भूषवली आहेत, पक्षासाठी त्याने काय योगदान दिलेलं आहे आणि त्याचा नागरिकांमध्ये कसा अप्रोच आहे त्या प्रभागामध्ये, हे आम्ही सगळं बघतोय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी। तर तिकडे छत्रपती संभाजीनगरात महायुतीत जागा वाटपाचं काही ठरेना झालंय। भाजपचा शिवसेनेसमोर 50-50चा फॉर्म्युला आहे। जागा वाटपाच्या फॉर्म्युला संदर्भात अतुल सावे यांच्याशी संवाद साधलाय आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। जागा वाटपासंदर्भामध्ये दोनही पक्ष महायुतीतील नेते एकत्रित येत आहेत, त्यांच्यासोबत तुमच्या चर्चा आणि बैठका सुरू होत आहेत। काय सांगाल? 50-50 ची अट तुम्ही घातलेली आहे। मिनिमम 50-50 असं आम्ही आज अट टाकलेली आहे आणि नक्कीच ज्या पद्धतीने 2015 आणि आज 25 मध्ये भारतीय जनता पार्टीचं वाढ झालेली आहे, आज त्या हिशोबाने आम्हाला 100% खात्री आहे की आम्ही आज यश प्राप्त करू। त्यामुळे आम्ही 50% जागा मागितल्या। त्यांनाही घेऊ ना, बरोबर। एकदा आमचा हा फॉर्म्युला ठरला की आमच्या फॉर्म्युल्यामध्ये त्यांनाही घेऊ। बरं, बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। आता संजय शिरसाट तुमची बैठक होत आहे। कोणत्या मुद्द्यावर तुम्ही अडकून पडलेला? आम्ही अडकून नाही पडलेलो। आता पहिले तर आमची प्रिलिमिनरी बैठक झाली, आता आमची जी बैठक होईल आज जागा वाटपावरून आज आमची चर्चा होईल। या 100% जागा वाटप झाली की महायुतीत आम्ही लढणार आणि या शहराचा महापौर आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातलाच होईल। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।